नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली सर्वांकडे पाहते आणि म्हणते, कसला विचार करताय? अहो मीच तन्वी आहे. आता सायलीचं हे बोलणं ऐकून रविराज सरांना खूप राग येतो. रविराज सर म्हणतात, बस सायली, तुला आमच्या भावनांशी खेळताना काहीच कसं वाटत नाही? प्रतिमा आत्या म्हणतात, सायली बस, तन्वीच्या बाबतीत अशी मस्करी करू नकोस. सायली, अगं तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तर त्यानंतर प्रतापराव म्हणतात, सायली अगं, तन्वी गेल्याचं दुःख आम्ही कसं पचवलंय ते आम्हाला माहीत आहे. पण त्यानंतर प्रिया, तिने तर एवढा गोंधळ माजवला आणि इतकी काही नाटकं केली की त्यानंतरसुद्धा आम्ही स्वतःला कसा सावरतोय हे आमचं आम्हाला माहीत आहे. तर आता सायली म्हणते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच मी तन्वी आहे, मी खोटं बोलत नाही आहे. तर अस्मिता म्हणते, सायली अगं तुला वेळ लागलं आहे का? सायली, अगं तू तान्ही असताना मधुभाऊंकडे गेली होतीस ना, मग तू असं कसं बोलू शकतेस की तूच तन्वी आहेस? तर सायली म्हणते, मी तान्ही असताना मधुभाऊंकडे गेले होते असं तुम्हाला कोणीच सांगितलं नाही. मी खरंच तन्वी आहे, प्लीज तुम्ही एकदा मधुभाऊंशी बोलून घ्या ना. तर आता कल्पनाताई म्हणतात, सायली अगं तू जर तन्वी असशील तर मधुभाऊंनी आम्हाला का नाही सांगितलं? सायली म्हणते, आई त्यांनी मला का नाही सांगितलं किंवा तुम्हाला का नाही सांगितलं हे मला खरंच माहीत नाही, पण खरंच मी तन्वी आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही प्लीज बोला ना मधुभाऊंशी, असं म्हणत सायली सगळ्यांनाच विनंती करत असते. रविराज सर सायलीला म्हणतात, अगं सायली, तुला जर आईच माहीत नाहीये तर तू हा कशाच्या जोरावर दावा करतेस? हे बघ सायली, मला पुन्हा फसायचं नाहीये. त्या प्रियावर विश्वास ठेवून मी खरंच खूप मोठा मूर्खपणा केला, पण आत्ता मला कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. सायली, त्यामुळे हा विषय इथेच बंद. उगाच तुला बरं नसताना आम्हाला तुझ्याशी भांडायला लावू नकोस सायली, प्लीज. तर सायली अर्जुनला आवाज देत म्हणते, अहो तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा ना, तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना. त्यावेळी अर्जुन सायलीवर चिडतो आणि सायलीला म्हणतो की मी तुझ्या सगळ्याच गोष्टी ऐकून घेतो, याचा अर्थ हे सुद्धा ऐकून घेईन असं नाही. आणि हो, तुझ्याकडे काय पुरावा आहे की तूच तन्वी आहेस? दाखव ना. तर सायली म्हणते, मधुभाऊं व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा कुठलाही पुरावा नाही. तर अर्जुन म्हणतो, पण मधुभाऊंना बोलताही येत नाही आणि कोणत्या आधारावर ते डोळे उघडझाप करतात, ते का करतात हेही आपल्याला माहीत नाही. आणि असं असताना मधुभाऊंच्या या उत्तरावर तू विश्वास ठेवतेस का? आणि सायली, तू तन्वी असू शकत नाहीस, त्यामुळे आता यापुढे या विषयावर बोलायचं नाही, असं म्हणत रविराज सर तिथून निघून जातात आणि एक एक करून सर्वच जण निघून जात असतात. सायली त्यांना आवाज देत थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, आई तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही तरी थांबा ना. अस्मिताताई तुम्ही तरी थांबा, प्रतिमा आत्या तुम्ही तरी थांबा, परंतु कोणीच थांबत नाहीत. तर आता सायली मोठ्यानेच ओरडते, प्लीज थांबा. तर आता त्यावेळी सायली शुद्धीवर येते, परंतु सायली खूप मोठ्याने ओरडते आणि घाबरूनही गेलेली असते. पण सायली शुद्धीवर आली म्हणून सर्वच जण खूप खुश असतात. पण हे सायलीला पडलेलं खूप मोठं आणि भयंकर स्वप्न असतं. सायली यात खूप घाबरून जाते. अर्जुन म्हणतो, रिलॅक्स, घाबरू नकोस, आम्ही आहोत इथे. आता सायली शुद्धीवर येताच प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली बाळा, तुला बरं वाटतंय ना? तर सायली म्हणते, हो. तर अर्जुन म्हणतो की अगं तू रात्रभर शुद्धीवर नव्हतीस, आमची काय अवस्था झाली असेल सांग ना. तर अश्विन म्हणतो, मला खात्री होती की तू लवकर शुद्धीवर येशील, पण तोपर्यंत दादाची काय अवस्था झाली हे तू बघायला हवं होतंस. आता सायली शांतच असते, ती काहीच बोलत नाही आणि म्हणूनच कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं काय झालंय बाळा, तू काहीच का बोलत नाहीयेस? तुला बरं वाटतंय ना बाळा? तर सायली होकार देते. तर आता सुमन काकू सायलीला प्रश्न करत म्हणतात, अगं पण तू बेशुद्ध कशामुळे पडलीस? काय घडलं होतं नक्की? अगं तू आश्रमातून आली होतीस ना, मग आश्रमात असं काय घडलं होतं? असं म्हणत सर्वजण प्रश्नावर प्रश्न विचारत असतात. अर्जुन म्हणतो, अगं बोल ना. तर अश्विन म्हणतो, एक मिनिट प्लीज, सगळ्यांनी शांत व्हा. सायली वहिनीवर असे प्रश्नांचे वर्षाव करू नका. अजूनही ती या सगळ्या गोष्टीतून सावरलेली नाहीये, अजूनही तिला नीट बरं वाटलेलं नाहीये, त्यामुळे प्लीज तिला या क्षणाला आरामाची गरज आहे, तिला आराम करू देत. तुम्हाला जे काही बोलायचे ते तुम्ही नंतर बोला. तर अर्जुन म्हणतो, हो. आता अर्जुन सायलीला म्हणतो, तू थोडा वेळ आराम कर. सायली शांतच असते, ती निपचिप पडून राहते आणि आता अर्जुन सायलीच्या बाजूला राहून तिला सावरत असतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत असतो. तर इकडे प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना, आता देव पाण्यातून बाहेर काढायला हवेत,
कारण देवाने आपलं ऐकलंय. तर कल्पनाताई म्हणतात हो. आणि प्रतिमा, आपण जरा मंदिरात जाऊन येऊयात का, अभिषेक करूयात का? प्रतिमा आत्या म्हणतात हो नक्कीच. तर आता प्रतिमा आत्या, कल्पनाताई आणि सुमन काकू तिथून निघून जातात. इकडे अर्जुन मात्र सायलीच्या बाजूलाच बसून असतो. आता चैतन्य अर्जुनला शांत करतो आणि म्हणू लागतो, अर्जुन, सायली वहिनी ठीक आहे, पण तू बरा आहेस ना? मगाशी तर आम्ही घाबरून गेलो होतो, कारण आम्हाला तुझी काळजी वाटत होती. अर्जुन म्हणतो मी ठीक आहे. तर त्यानंतर अर्जुन अश्विनला म्हणतो, अश्विन, सायली आणि बाळ दोघेही ठीक आहेत ना? त्या दोघांना काही होणार तर नाही ना? तर अश्विन अर्जुनला म्हणतो हो, ते दोघेही अगदी सुखरूप आहेत, दोघेही ठीक आहेत. त्यामुळे तू प्लीज दोघांची एवढी काळजी करू नकोस, पण त्यांना आता आरामाची गरज आहे. तर चैतन्य अर्जुनला आठवण करून देत म्हणतो, अर्जुन, एक गोष्ट यामध्ये विसरून गेला असेल, पण ती गोष्ट विसरून चालणार नाही. आपल्याला आज इयरिंग्स आहे आणि त्यातही आपली एक महत्त्वाची मीटिंगसुद्धा आहे. तर आता अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणतो येस, आज इयरिंग्स आहे. तर आता अश्विन अर्जुनला म्हणतो, दादा तू जा, मी आहे सायली वहिनीसोबत, काळजी करू नकोस. अर्जुन म्हणतो नाही नाही, मी सायलीला या अवस्थेत सोडून कसं जाऊ? तर अश्विन म्हणतो, दादा, अरे मी डॉक्टर आहे, विसरलास का तू? मी सायली वहिनीची अगदी नीट काळजी घेईन, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे ना. तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, आजचं इयरिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जर ते महत्त्वाचं नसतं तर मी तुला म्हटलंही नसतं की आपण जाऊयात. पण अर्जुन, आपल्याला जाणं महत्त्वाचं आहे. अर्जुन म्हणतो की हो, मला कळतंय. आता अर्जुन सायलीकडे येतो आणि सायलीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, मी येतो. असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य केसच्या संदर्भात कोर्टात जायला निघालेले असतात. तर दुसरीकडे सायली शांत आराम करत असते, परंतु सायलीला त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सतावत असतात. तिला मधुभाऊंसोबतचं बोलणं आठवतं. सायलीने मधुभाऊंना प्रश्न केलेला असतो, पूर्णा आजींची लाडकी नात आणि रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी तन्वी मीच आहे ना? त्यावेळी मधुभाऊंनी डोळ्यांची उघडझाप करत सायलीच्या या प्रश्नाचं उत्तर दिलेलं असतं. सायली आता झोपेत बरळत असते की मधुभाऊ, मीच आहे ना तन्वी? मधुभाऊ बोला ना. मधुभाऊ, खरंच मी तन्वी आहे ना? तर त्याचवेळी सायली उठून पाहते तर आजूबाजूला कोणीच नसतं. सायली म्हणू लागते, आज जर मधुभाऊ बरे असते ना तर माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती. पण आत्ताच्या त्यांच्या या परिस्थितीत त्यांनी जे काही मला सांगितलं या पुराव्यावर आणि कशाच्या आधारावर की मी एवढी मोठी गोष्ट उघड करू? देवसुद्धा माझी का परीक्षा घेतोय? मला काहीच कळत नाही आहे. मला सत्य कळायला हवं. नक्की मीच खरी तन्वी आहे का? की मला हे होणारे भास का होत आहेत? एवढ्या वर्षानंतर माझी खरी ओळख माझ्या समोर येते, माझी खरी माणसं माझ्या समोर आहेत, तरीसुद्धा देव पुन्हा एकदा ही सगळं काही अर्धवट का ठेवतोय? देवाला माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील, मला मार्ग दाखवावाच लागेल. असं म्हणत सायली आता या सगळ्याचा जाप, या सगळ्याची उत्तरं देवालाच विचारायची ठरवते आणि मार्ग मिळवण्याचा ठरवते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अश्विन सुमन काकूंना म्हणतो, सुमन काकू, मम्मा आणि आत्या निघाले आहेत का? तर सुमन काकू म्हणतात की हो निघाले आहेत, जवळच्या देवळात गेले होते, येतच असतील. बरं अश्विन, तू सुद्धा रात्रभर झोपला नाहीयेस, तू सुद्धा आराम केला नाहीयेस, तू जरा गेस्ट रूममध्ये जाऊन पडतोस का? अश्विन म्हणतो बरं ठीक आहे, पण हो सुमन काकू, सायली वहिनी शुद्धीवर आली की मला आवाज दे. तर सुमन काकू म्हणतात बरं ठीक आहे, पण जरा मागच्या अंगणात जाऊन मी जरा फुलं घेऊन येते. अश्विन म्हणतो हो बरं ठीक आहे. आता सुमन काकू फुलं आणण्यासाठी निघून जातात. तर आता इकडे सायली आपली पर्स घेते आणि रूमच्या बाहेर पडत असते. आता अश्विन सुद्धा गेस्ट रूमच्या दिशेने आलेला असतो. अश्विनने गेस्ट रूमचा दरवाजा बंद केलेला असतं आणि त्याच वेळी सायलीने तिच्या रूमचा दरवाजा उघडलेला असतं. आता सायली आजूबाजूला पाहते तर तिथे कोणीच नसतं. आता सायली एक एक पायरी उतरत असताना मनाशीच म्हणते, कोणाचं लक्ष नसतानाच मला घराबाहेर पडावं लागेल. जर कोणी मला पाहिलं तर मला अडवतील, मला घराबाहेर पडू देणार नाहीत आणि मला जाता येणार नाही आणि मग मात्र माझी घुसमट होत राहील. नाही, मला मंदिरात जावंच लागेल. आता सुमन काकू घरात येण्या अगोदरच आणि अश्विनने पाहण्या अगोदर सायली घराबाहेर पडते, परंतु त्यानंतर कल्पनाताई आणि प्रतिमा त्या घरी येतात. तर सुमन काकू म्हणतात, अरे तुम्हाला तर घरी यायला थोडा उशीरच झाला. तर कल्पनाताई म्हणतात, अगं आम्ही अचानकच अभिषेक करायला गेलो ना, मग आयत्या वेळी गेल्यामुळे थोडा उशीर झाला. तर सुमन काकू म्हणतात बरं ठीक आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, सायली कशी आहे? तर सुमन काकू म्हणतात, अगदी बरी आहे, ती वरती आराम करते. तर कल्पनाताई म्हणतात बरं अश्विन? तर आता सुमन काकू म्हणतात, अश्विन सुद्धा गेस्ट रूममध्ये आराम करतोय. कल्पनाताई म्हणतात बरं ठीक आहे. तर त्याचवेळी आता अर्जुन येतो आणि अर्जुन विचारतो, सायली कुठे आहे? तर सुमन काकू म्हणतात, आराम करते, झोपली आहे. तर अर्जुन म्हणतो, अजून झोपली आहे?
पण सायली इतक्या उशिरापर्यंत कधी झोपत नाही. तर कल्पनाताई म्हणतात, अरे तिला बरं नाही आहे ना, मग अशा अवस्थेत तिला थोडा आराम करू देत आणि झोपू देत, म्हणजे तिला बरं वाटेल. अर्जुनला काही सायलीशिवाय करमत नसतं. अर्जुन म्हणतो, बरं मी तिला फक्त बघून येतो. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे. आता अर्जुन रूमच्या दिशेने निघालेला असतो. तर सुमन काकू म्हणतात, आता अर्जुन सायलीच्या अगदी उशाशी बसून राहील. तर कल्पनाताई म्हणतात, हो ना, आणि आता अर्जुन तिथे आहे म्हटल्यावर सायलीलाही लवकर बरं वाटेल, असं म्हणत सर्वच जण सायली अर्जुनविषयी बोलत असतात. तर दुसरीकडे अर्जुन सायलीसाठी चाफ्याची फुलं घेऊन आलेला असतो. अर्जुन चाफ्याची फुलं पाहत म्हणतो, ही फुलं मी सायलीच्या उशाशी ठेवतो आणि सायलीला लवकरात लवकर बरं वाटेल, कारण तिच्या सगळ्यात आवडती फुलं आहेत ही, असं म्हणत आता अर्जुन ती फुलं घेऊन रूममध्ये येतो. परंतु सायली नसते. आता अर्जुन वॉशरूममध्ये सुद्धा जाऊन पाहतो, परंतु दरवाजा तर उघडच असतं, सायली तिथेही नसते. आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, ही कुठे गेली असेल आता? अर्जुन फोन करून पाहतो, पण सायलीचा मोबाईलही घरी असतो. अर्जुन म्हणतो, मोबाईल तर इथेच आहे, मग सायली नक्की कुठे गेली असेल, मला बघावंच लागेल, असं म्हणत आता अर्जुन रूमच्या बाहेर पडतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिपत शिकरेंचा दरबार बसलेला असतो. आता या दरबारात त्यांचे भक्तगण आलेले असतात. महिपत शिकरे आता महिपत बाबा झालेले असतात आणि त्यावेळी महिपत बाबा आपल्या भक्तांना उपदेश देत म्हणतात, सांगतो तेच करा, खोटं बोलू नका, कोणाशीही कधीही खोटं वागू नका आणि कधीच कोणाचं वाईट चिंतू नका. आपण सगळेच एकाच परमेश्वराची लेकरं आहोत. एकदा त्याला शरण गेलो की सगळं काही ठीक होईल. आणि त्याच वेळी एका व्यक्तीची एंट्री होती. ती व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीने सायलीचा फोटो काढलेला असतो आणि मधुबाऊंवर हल्ला केलेला असतो, ती व्यक्ती आता महिपत शिकरेंच्या दरबारात येते. पुढे येत महिपत शिकरेंचा आशीर्वाद घेते. आता महिपत शिकरे सुद्धा त्याच्याकडे पाहत असतात, कारण त्यांच्यासाठी सुद्धा ती व्यक्ती अनोळखीच असते. आता ती व्यक्ती अण्णांना म्हणते, अण्णा तुम्ही मला ओळखलं नाहीत का? आता महिपत शिकरे त्याच्याकडे नीट पाहतात आणि म्हणतात, ओळखलं. काय आहे ना, माणसाला ओळखायला युगानयुगे लागतात आणि तू तर 2 वर्षांनी आलायस ना, मग थोडी ओळख पटायला उशीरच लागणार. आता महिपत शिकरे त्याला विचारतात, कसा आहेस बाबा तू? तर तो म्हणतो, मी अगदी ठीक आहे. तर महिपत शिकरे आपल्या भक्तांना म्हणतात, बरं ठीक आहे, आपण उद्या याच वेळी इथेच भेटायचं आहे, पण तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे मी सांगितलं आहे तेच, ते म्हणजे कोणाशी खोटं बोलायचं नाही, खोटं वागायचं नाही किंवा कोणाचंही वाईट चिंतायचं नाही. बरं चला आपण उद्या भेटू. आता सर्वच जण महिपत शिकरेंच्या नावाचा जयघोष करतात आणि म्हणतात, महिपत बाबा की जय. आता मात्र ती आलेली व्यक्ती हे सगळं काही पाहत असते. तर त्यानंतर सर्वजण महिपत शिकरेंच्या पाया पडत त्यांचा आशीर्वाद घेत एक एक करून बाहेर पडत असतात. आता सर्वच भक्त तिथून निघून जातात. त्यावेळी ती व्यक्ती महिपत शिकरेंना म्हणते, अण्णा तुम्ही तर खूपच बदललेले दिसताय, म्हणजे गेल्या 2 वर्षात तुमच्यात एवढा बदल झालाय की आता तुम्ही सगळं काही विसरून चांगल्या मार्गाला लागलात. तर महिपत शिकरे म्हणतात की हो, हाच खरा महिपत शिकरे आहे, बाकी जे काही माझ्यातील गुण होते ते सगळे काही विसरून जा. पण खरं सांगू का, हे सगळं काही यांच्यामुळे घडले, बहुगुणी बाबांमुळे. त्यांनीच तर माझ्या डोक्यात प्रकाश टाकला, त्यांनीच तर माझं आयुष्य बदललं आहे. यांना मी शरण गेलो आणि त्यांनी माझ्या आयुष्यातील सगळ्याच गोष्टी बदलल्यात. आज मी जे काही आहे ते फक्त यांच्यामुळे आहे. यांच्या विचारात आलो आणि आता मात्र शांतपणे जीवन जगतोय. ना कुठला विचार, ना कुठली धडपड, फक्त शांत आणि सुखी जीवन. तू सुद्धा एकदा शरण येऊन बघ, तुझ्यात सुद्धा नक्कीच बदल घडतील. तर ती व्यक्ती महिपत शिकरेंना म्हणते, हो येईन, नक्कीच येईन, पण त्याआधी मला काही हिशोब चुकते करायचे आहेत आणि ते पूर्ण झाल्यानंतर मी या सगळ्या गोष्टीचा विचार करेन. तर महिपत शिकरे म्हणतात, म्हणजे तू आल्या आल्या कामाला लागलायस तर ती व्यक्ती महिपत शिकरेंना म्हणते, खरं तर अण्णा या सगळ्या गोष्टीला थोडा उशीरच झालाय, पण त्या सुभेदारांची नांगी ठेचल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, अशी मी शपथच घेतली आहे. तर महिपत शिकरे त्याला समजावत म्हणतात, नको नको नको, असं काहीही करू नकोस, असे विचारही मनात आणू नकोस, असं केल्याने फक्त. तर त्याचवेळी त्या ठिकाणी सचिन आलेला असतो. महिपत शिकरे म्हणतात, अरे दीक्षित ये, असं म्हणत आता महिपत शिकरे आता सचिनला म्हणतात, हा कोण आहे, ओळखतोस का तू? हा माहीत आहे का तुला कोण आहे? तर आता सचिन आणि ती आलेली व्यक्ती एकमेकांकडे पाहू लागते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं, सायली आता मंदिराच्या दिशेने निघालेली असते. ती रिक्षाने जात असते, परंतु त्याच गोष्टी सतत तिच्या मनात येत असतात. सतत त्याच गोष्टींचा तिला भास होत असतो. त्या गोष्टी तिला आठवत असतात. भिंतीवरचं असणारं ते चित्र
ते सायलीने स्वतः आश्रमात काढलेलं असतं. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी तन्वीची असणारी ड्रॉइंग बुक आणि त्यामध्येही असणारं अगदी सेम चित्र, आणि त्यानंतर मधुभाऊ तन्वीला मायेने भरवत असणारा तो घास, आणि मधुभाऊ आणि तन्वी ज्यावेळी झाडांना पाणी घालत असतात त्यावेळी तन्वीने त्यांच्यावर उडवलेलं ते पाणी, आणि तीही सवय सायलीला असते. या सगळ्या गोष्टी अगदी सारख्याच असतात. तन्वीचं बोलणं, वागणं आणि सायलीचं वागणं, बोलणं यामध्ये साम्य असतं. त्यामुळे सायलीला काहीच कळत नसतं की नक्की काय घडतंय. सायलीला सतत तेच विचार सतावत असतात, त्याच गोष्टी सतावत असतात आणि ती अस्वस्थ होते. तर रिक्षावाले दादा सायलीला म्हणतात, बोला ना ताई, अहो तुम्ही तर काही सांगितलंच नाही, तुम्हाला नक्की कुठे जायचंय? सायली भानावर येते आणि म्हणते, ते उजव्या साईडला घ्या रिक्षा, मला मंदिरात जायचं आहे. असं म्हणत आता सायली मंदिराच्या दिशेने निघालेली असते. आता सायली मनाशीच म्हणते, आता काहीही झालं तरी देवालाच माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील असं म्हणत, आणि या विचारातच सायली निघालेली असते. तर दुसरीकडे अर्जुन आवाज येत म्हणतो, सुमन काकू. तर आता सुमन काकू म्हणतात, काय रे अर्जुन, काय झालंय? तर अर्जुन म्हणतो, सुमन काकू, सायली झोपली होती का? तर सुमन काकू म्हणतात, हो खरंच ती झोपली होती. तर आता अर्जुन म्हणतो, पण ती रूममध्ये नाही आहे. कल्पनाताई म्हणतात, अरे ती वॉशरूममध्ये असेल. अर्जुन म्हणतो, नाही, ती वॉशरूममध्ये सुद्धा नाही आहे किंवा ती बाल्कनीमध्ये सुद्धा नाही आहे. मी पाहिलं, सायली कुठेच नाही आहे. आता मात्र कल्पनाताई, प्रतिमा आत्या आणि सुमन काकूंना धक्काच बसतो. सुमन काकू म्हणतात, अरे मी तर इथेच होते. मी फक्त 5 मिनिटासाठी मागच्या अंगणात फुलं काढायला गेली आणि त्यानंतर तर इथेच होते. माझ्यासमोर तर ती कुठे गेलीच नाही आहे. तर आता त्यावेळी त्या ठिकाणी अश्विन येतो आणि अश्विन विचारतो, काय झालंय? तर अर्जुन म्हणतो, सायली रूममध्ये नाही आहे. अश्विन म्हणतो, काय, कुठे गेली असेल? तर आता अर्जुन म्हणतो, मलाही तेच कळत नाही आहे. सुमन काकू अश्विनला म्हणतात, अश्विन, अरे मी तुला म्हणाले की नाही की मी मागच्या अंगणात फुलं घेऊन येते, आणि मी फुलं आणण्यासाठी गेले त्याचवेळी कदाचित सायली घराबाहेर पडली असेल. तर आता अर्जुनला अश्विन म्हणू लागतो, दादा तू शांत हो आणि अगोदर सायलीला फोन कर. तर आता अर्जुन म्हणतो, मी तर सायलीला फोन करतोय, पण तिचा तर फोन घरीच आहे. प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणजे मोबाईल घरी ठेवून ती नक्की कुठे गेली असेल? कल्पनाताई म्हणतात, तिला बरं नाही आहे आणि तिच्या या अवस्थेत तिने घराबाहेर का पडायचं? असं म्हणत सर्वांनाच सायलीची काळजी वाटत असते. आता अर्जुन म्हणतो, कुसुमताईंना फोन करून पाहतो. असं म्हणत अर्जुन कुसुमताईंना फोन करतो आणि म्हणतो, हॅलो कुसुमताई, सायली आश्रमात आली आहे का? तर कुसुमताई म्हणतात, नाही. पण तर अर्जुन म्हणतो, नाही, ती म्हणत होती की तिला आश्रमात जायचं आहे, म्हणून विचारलं की ती आली आहे का? तर कुसुमताईंनी नकार देताच अर्जुन फोन ठेवतो. कल्पनाताई म्हणतात, काय झालं, सायली आश्रमातही नाही आहे का? अर्जुन म्हणतो, नाही. आता मात्र कोणाला काहीच कळत नसतं. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन तू एक काम कर, तू पोलीस कंप्लेंटच कर. तर अश्विन म्हणतो, नाही मम्मा, अशी पोलीस कंप्लेंट करता येत नाही. एखादी व्यक्ती जर अर्धा एक तास सापडली नाही तर त्याची पोलीस कंप्लेंट होत नसते. तर प्रतिमा आत्या म्हणतात, मग सायली नक्की कुठे गेली असेल? काय काम असेल तिचं आणि का घराबाहेर पडली असेल? आता मात्र अर्जुन शांतच उभा असतो. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन अरे काय झालं, तू असा शांत कायस, काहीतरी बोल ना. तर अर्जुन म्हणतो, मला माहीत आहे सायली कुठे गेली असेल. तर प्रतिमा आत्या म्हणतात, कुठे? तर अर्जुन म्हणतो, ज्यावेळी सायली डिस्टर्ब असते त्यावेळी ती याच ठिकाणी जाऊ शकते. एक म्हणजे आश्रम आणि दुसरं म्हणजे दोन्ही घर, आणि तिसरी जागा म्हणजे ती. तर अश्विन विचारतो, पण कोणती? तर अर्जुन म्हणतो, मंदिर. सायली ज्यावेळी डिस्टर्ब असते त्यावेळी ती त्या मंदिरात जाते आणि मला खात्री आहे की सायली आता मंदिरातच असेल. तर प्रतिमा आत्या म्हणतात, अरे पण ती कोणत्या मंदिरात गेली असेल? अर्जुन म्हणतो, मला माहीत आहे सायली कोणत्या मंदिरात जाणार. असं म्हणत आता अर्जुन निघालेला असतो. तर अश्विन म्हणतो, एक मिनिट दादा, मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. तर अर्जुन म्हणतो, नाही नको, तू माझ्यासोबत येऊ नकोस, तू इथेच थांब. जर सायली मला मंदिरात सापडली तर मी नक्कीच तुला फोन करेन, आणि हो, सायली जर मंदिरात नाही सापडली तर मी इन्स्पेक्टर सावंत यांना लगेच फोन करेन, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणत आता अर्जुन मंदिरात जाण्यासाठी निघालेला असतो. घरी मात्र सर्वांनाच सायलीची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी अस्मिता आता कल्पनाताईंच्या फोनची वाट पाहत असते आणि म्हणू लागते, मम्मा मला कॉल करणार होती ना, ती मला नाही की सायली आल्यानंतर मी तुला फोन करेन, पण अजूनही मम्माने मला फोन केला नाहीये. मी एक काम करू का, मीच मम्माला फोन करू का आणि विचारू का सायली कशी आहे? असं म्हणत अस्मिता मोबाईल हातात घेते. परंतु त्याच वेळी आता अस्मिताला सचिनचा फोन आलेला असतो. अस्मिता चिडते आणि म्हणू लागते, हा सचिन मला कॉल का करतोय? त्याला माहीत आहे ना की मला त्याच्याशी बोलायचं नाहीये किंवा मला त्याला भेटायचं नाहीये, मग तरी सुद्धा हा पुन्हा पुन्हा फोन का करतोय? असं म्हणत अस्मिता खूप चिडलेली असते आणि फोन कट करते. तर दुसरीकडे सचिन म्हणतो, ही अस्मिता तर आता माझ्या डोक्यात जायला लागली आहे. मी तिला मेसेज केला की मला भेटायचं आहे, तुला महत्त्वाचं सांगायचं आहे, कॉल केला, तरी सुद्धा ही माझ्याकडे दुर्लक्षच करते.
असं म्हणत सचिन फोन करायला घेतो तर दुसरीकडे अस्मिताला फोन आलेला असतो. अस्मिता आता कोणाचा फोन आलाय हे न पाहताच लगेच फोन उचलते आणि म्हणू लागते, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये म्हणून मी तुझा फोन उचलत नाहीये, एवढंही तुला कळत नाहीये का? तर त्याचवेळी समोरची व्यक्ती अस्मिताला म्हणते, मॅडम मी तर तुम्हाला पहिल्यांदाच कॉल केला आहे. तर आता अस्मिता म्हणते, सॉरी सॉरी असं म्हणत आता अस्मिता म्हणते, बोला ना कोण बोलताय? तर ती व्यक्ती म्हणजे जॉबसाठी आलेला फोन असतो. ते म्हणू लागतात, मॅडम त्या जॉबसाठी आम्ही इंटरव्ह्यू घेतोय, तुम्ही येऊ शकता का? तर अस्मिता म्हणते, हो मी नक्कीच येऊ शकते. असं म्हणत अस्मिता खूप खुश होते आणि पुन्हा एकदा त्या सरांची माफी मागते. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं सायली ही देवी आईच्या मंदिरात आलेली असते. आता मंदिरात येताच सायली देवी आईसमोर उभी राहते आणि घंटानाद करत देवी आईकडे पाहू लागते. सायली आता देवी आईला प्रश्न करत म्हणते, अगं मला ह्या कुठल्या चक्रव्यूहात अडकवलंयस तू? सांग ना देवी आई, हे सगळं काही काय चालू आहे? आता सायली देवी आईला प्रश्न करत म्हणते, प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांना मी खरंच अगदी मनापासून माझे आई बाबा मानत आले आणि त्यांनी खरंच मला जन्म दिलाय का? मी अनाथ म्हणून वाढत असताना माझं कुटुंब इतकं जवळ होतं. देवी आई हे सगळं काही सत्य आहे का? हे सगळं काही खरं आहे का देवी आई, की हे माझे एक क्रूर स्वप्न आहे? मधुभाऊंनी तन्वीचा आवाज ऐकून लगेच मला सांगितलं की तो माझा आवाज आहे, पण एवढ्यावरच मी काही चुकीचं पाऊल तर उचलत नाहीये ना, मी कुठला चुकीचा निर्णय तर घेत नाहीये ना? देवी आई मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. कधी नव्हे ती एवढी आस लावून मी तुझ्याकडे आली आहे आणि माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. असं म्हणत सायली आता देवी आईसमोर हात जोडते आणि देवी आईला म्हणू लागते, देवी आई सांग प्लीज, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे देवी आई, मला मार्ग दाखव. आता सायली पुन्हा एकदा देवी आईच्या मंदिरात घंटानाद करू लागते आणि देवी आईकडे कौल मागत असते, तिच्या प्रश्नांची उत्तरं मागत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली घंटानाद चालूच ठेवलेला असतो आणि सायली ज्यावेळी घंटानाद करत असते त्यावेळी तिला अशक्तपणा जाणवत असतो आणि ती खाली कोसळणार. पण त्याचवेळी अर्जुन तिला सावरण्यासाठी येतो. अर्जुन सायलीकडे पाहतो तर सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, तन्वी की सायली, सतत होणारा तो भास. तर अर्जुन सायलीला म्हणतो, काय बोलतेस तू? तर सायली अर्जुनला सत्य सांगत म्हणते, जेव्हापासून मी तन्वी असल्याचं नाटक केलं तेव्हापासून सतत मीच तन्वी आहे असं मला वेगळं वाटायला लागतंय. मला सतत असं वाटतंय की हो मीच तन्वी आहे. मला तन्वीचा आवाज माझा आवाज वाटतोय. तन्वीने काढलेलं ते चित्र, तन्वीचा आवाज, तिच्या आवडीनिवडी हे सगळं काही अगदी माझ्यासारखंच आहे. मला काहीच कळत नाहीये, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तर अर्जुन सायलीच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो, याचा अर्थ एकच, तूच तन्वी आहेस. असं म्हणत अर्जुन सायलीला जवळ घेतो आणि या अगोदर सुद्धा लहान असताना अर्जुनने सायलीला असंच जवळ घेतलेलं असतं आणि तो क्षण त्यांना आजही आठवतो. आता मात्र सायली ही खरी तन्वी आहे हे सगळ्यांना पटवून देण्यासाठी सायली अर्जुन कोणत्या पुराव्यांचा शोध घेतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.